निशांत, नाही मी ठेवीन ते. कुठे चाललायस? जातो बाहेर. का? उगाच तुला त्रास नको. मला त्रास? माझ्या सिगरेटचा. तुझा? अरे तुझा त्रास कसा होईल मला? आणि सिगरेट काय तू आज पितोयस? तुझ्या या सिगरेटच्या वासाची मला आता तुझ्या इतकीच सवय झाली आहे. बस ना. नको. तुला काही कामं करायची असतील, महत्वाची, काही फोन करायचे असतील, काही कामाचे, काही खासगी, तू इथे असल्याने माझी कुठचीही कामं अडत नाहीये. बस. उलट तू इथे असलास की माझी सगळी कामं सोपी होती. नाही, तू काही म्हणालीस तरी मला माझी पायरी ओळखूनच वागायला हवं. तू असं काय बोलतोय सरे? असं म्हणतात अनु की माणसाने आपली पायरी ओळखूनच वागावं. मग माझी पायरी कोणती आहे? हो, माझी जागा काय आहे? निशांत, तू जर हे सगळं बोलायला लागलास तर मी काय करू? तुझी जागा माझ्यापेक्षा खूप खूप उंचावर आहे अनु. नाही, ज्यावेळी आपलं लग्न ठरलं होतं, लग्न झालं, त्या क्षणापासून मला सारखं वाटायचं हा एवढा श्रीमंत मुलगा, एवढा हुशार मुलगा माझ्यासारख्या मुलीशी का लग्न करतो? हा सारखा प्रश्न असायचा मला. ही तेव्हाची गोष्ट झाली आहे. जेव्हा माझ्या हुशारीचे 12 वाजले नव्हते, या श्रीमंतीचे 3:13 वाजले नव्हते, तेव्हा तू हे सगळं सांभाळलंस, जपलंस, पुन्हा नव्यानं उभं केलंस. त्यामुळे तुझी पायरी आता माझ्यापेक्षा खूप उंचावर आहे. नाही निशांत, हे अजिबात खरं नाहीये. नाही कसं? गेल्या काही वर्षात तुझी सहनशक्ती, तुझी मेहनत आणि या सगळ्या अनुभवातून आलेलं शहाणपण, हुशारी, ही माझ्या त्यावेळच्या असलेल्या गुणांपेक्षा कितीतरी मोठी आहे ना? मला नाही पटत हे सगळं मी केवळ तुझ्या करता केलं.
हे सगळं करताना तू माझ्यापेक्षा खूप दूर निघून गेलीस. पण मला नाही वाटत आहे असं काही. तू विचार कर अनु, तुलाही पटेल. आज ऑफिसमध्ये प्रत्येक जण तुझं ऐकतो. माझ्या मतापेक्षाही तुझ्या मताला तिकडे किंमत आहे. तू सगळे डिसिजन्स कसे पटकन आणि अचूक घेतेस ना. घेते. याचं कारण आहे माझा ऑफिसच्या कामाशी असलेला टच. आता तूही रोज ऑफिसला येणार आहेस आणि मला खात्री आहे काही दिवसानंतर तू माझ्यापेक्षा जास्त उत्तम काम करशील. नाही, मला नाही जमणार. आता काही दिवसांनी लोक मला मला तुझा नवरा म्हणून ओळखायला लागतील. आणि काय चूक आहे त्यात सांग. लोक काही म्हणाले ना तरी तू मला सांभाळशील, समजून घेशील, माझी खात्री. एवढा विश्वास वाटतोय ना तुला? मग कशाला लोकांची पर्वा करतोय? मी लोकांची पर्वा करत नाहीये. मी लोकांची पर्वा कधीच केली नाही. मला माझी पायरी ओळखूनच वागायला हवं. तू असं का बोलतोयस? माझ्या आयुष्यात आत्ता काहीतरी घडणार होतं, घडत होतं. अचानक असं काय झालंय तुला? मी शहाण्यासारखा वागतोय. नाहीतर मग मला पुन्हा ती डॉक्टरांची औषधं, डॉक्टरांची ती ट्रीटमेंट, सगळं पुढची 10 वर्ष घ्यावं लागेल. कारण वेड्यासारखं लाड काका, मला एक गोष्ट सांगा. सुरुवातीला जर आपल्याला 75,000 पीसेस बनवायचे तर मशिनरी मात्र 3 लाख पीसेस बनवण्या एवढी कशासाठी? सर, त्याची कारणं वेगळी आहेत. म्हणजे मी पूर्ण विचार करून आणखीन चौगुले कर्वे मॅडम बरोबर चर्चा करून मगच हा निर्णय आम्ही घेतलाय. मलाही कळू द्या ना. मलाही कळू द्या की इतका चौपट खर्च सुरुवातीलाच कशासाठी करायचा. हां सर, मला काय वाटतं की आपण आधी चौगुल्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. मिस्टर लाड, चौगुल्यांना त्यांच्या मार्केटिंग सर्वेबद्दल आधी सांगून देतो. ओके? ठीक आहे. चौगुले, तुम्ही? हो सर, म्हणजे सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये आपण दर महिन्याला किमान 1.5 लाख पीसेस विकू शकतो. हा निव्वळ तुमचा अंदाज आहे चौगुले. नाही सर, किमान 10 मोठ्या शहरांमध्ये मी जी डीलरशी चर्चा केली आहे त्याचा हा निष्कर्ष आहे सर.
या मित्राबद्दल तुम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे? हो सर. आणि या मित्राचा उद्या शत्रू झाला तर? नाही सर, तसं होणार नाही. कशावर? सर, मित्रमुळे 30% विजेची बचत होते हा आपला दावा 100% खरा आहे. मी प्रत्यक्ष ऊर्जा मंत्र्यांसमोर त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलंय. एक्झॅक्टली. पण ते प्रात्यक्षिक एक फ्लूक असलं तर? नाही सर, असं होऊ नका. म्हणजे माझ्या ज्ञानाची आणि मी इतके वर्ष केलेल्या कामाची अशी संभावना करू नका सर. मी माझ्या घरातल्या प्रत्येक विजेच्या उपकरणाला आपलं मित्र जोडलंय आणि मला 100% रिझल्ट मिळाले. ओके. म्हणून तुम्हाला आणि चौगुल्यांना असं वाटतंय की याचा सेल 3 महिन्यात दुप्पट होईल तर? निश्चित सर. जर चांगली जाहिरात केली, वितरणाची व्यवस्था उत्तम असेल तर आम्हाला तसा विश्वास आहे. पण तरीही मला असं वाटतं की सुरुवातीलाच इतका खर्च का करायचा? मला वाटतं लाडसाहेब, हा तुमचा प्रांत आहे तेव्हा. काय सर, सुरुवातीला आपण कमी क्षमतेची मशिनरी इन्स्टॉल केली तर खर्चामध्ये बचत होईल हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण सर, तरीसुद्धा चौपट क्षमतेची मशिनरी आपण इन्स्टॉल करावी असं जे मी म्हणतोय, किंबहुना तसा मी आग्रह धरतोय, त्याचं कारण वेगळं आहे. सर, उद्या आपला सेल वाढला तर आपल्याला आपलं प्रोडक्शनही वाढवावं लागेल. मान्य? मान्य. पण मग त्यावेळेस आपण नवीन मशिनरी घेऊ ना? हो, पण सर त्यावेळेला सुद्धा आपली जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती तेवढीच राहील. म्हणजे समजा उद्या आपल्याला 3 लाख पीसेस करायला लागले तरी आपली प्रोडक्शन कॉस्ट तेवढीच राहील. उलट मी सुचवलेली जी ॲटोमॅटिक मशिनरी आहे त्याच्यामध्ये दर 50,000 पीसेसच्या नंतर आपण जवळजवळ 5% इतकी प्रोडक्शन कॉस्ट कमी करू शकतो. म्हणजे उद्या आपला सेल 3 लाख झाला तर जवळजवळ 1 इतके प्रोडक्शन कॉस्ट आपली कमी होईल. म्हणजे थोडा दूरचा विचार आपण केला तर मला वाटतं. पण आत्ता जे आपण पैसे ओतू त्याची इंटरेस्ट कॉस्ट? नाही सर, आम्ही त्याचाही पूर्ण विचार केलाय. म्हणजे बँकेच्या कर्जावरचे इंटरेस्ट देऊन सुद्धा आपल्याला फायदाच होतोय. शिवाय आपलं हे मशीन ऑटोमॅटिक असल्यामुळे ते 24 तास काम करणार आहे. म्हणजे आपल्याला जवळजवळ निम्म लेबर लागेल. ह्याचा आम्ही आधी पूर्ण विचार केला होता सर. अच्छा, म्हणजे लाडांचं म्हणणं योग्य आहे, फायदेशीर आहे असा निर्णय तुम्ही आधीच घेतलेला. मी काय फक्त मान डोलवायची आणि सह्या करायच्या असंच ना? नाही, असं नाही आहे निशांत सर. आम्ही निर्णय शेवटी तुम्हालाच घ्यायचा आहे. आम्ही फक्त एक शक्यता पडताळून बघत होतो. आम्हाला एवढंच सांगायचं आहे. आम्ही चर्चा केली, आम्ही शक्यता पडताळून पाहिली, आम्ही निर्णय घेतले. तुम्ही काय नसत्या शंका काढू नका, फक्त सह्या करा. निशांत सर, रबर स्टॅम्प म्हणून नेमला तुम्ही मला, चेअरमन म्हणून नाही. या सगळ्याचा दुसरा अर्थ काय असू शकतो? निशांत, मी काय म्हणते ते आधी नीट ऐकून घे. कळलं? उगाचच डोक्यात राग घालून घ्यायची काही गरज का नाहीये? सांग ना, का नाहीये? प्रत्येक मीटिंग मध्ये मी मांडलेला मुद्दा खोडून काढला जातो. कधी चौगुले, कधी लाड, तर कधी तू. याचं फक्त एकच कारण आहे. कारण घेतलेले निर्णय आम्ही व्यवस्थित चर्चा करून, व्यवस्थित विचार करून घेतलेले असतात. कळलं? कोण तुम्ही? आम्ही म्हणजे मी सोडून बाकी सगळे असंच ना? तुमची सगळ्यांची ना गँग आहे, गँग. आय एम आउटसाइड, उपरा. कोण म्हणाला असं? हा? कोण म्हणाला तू उपरा आहेस, बाहेरचा आहेस म्हणून? यू आर ट्रीटिंग मी लाईक अन आउटसाइडर. तुम्ही लोक माझं बोलणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसता कधी. निशांत,
गेली 7-8 वर्ष तू ऐकत असो वा नसो, तुझं लक्ष असो किंवा नसो, ऑफिसमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट मी तुला येऊन सांगितलेली आहे, बरोबर? सांग ना, सांगितली आहे ना? मग तरी तुम्हाला अशी नावं ठेवतोस? I'm treating you like an outsider. मी खरंच अशी बघते. बाकीचे लोक माझ्याशी कसं वागतायत ते बघतेस ना तू दररोज. मला नाही आवडत ते सगळं. एक जण इकडून दोर खेचतोय, मी आपली नंदी बैलासारखी मान डोलवतो. दुसरा तिकडून दोर खेचतोय, मी पेन घेतोय, सह्या करतोय. मला नाहीये यात. निशान नाही. त्यावेळेला केवळ तू तिथे नव्हतास म्हणून मी तिथे होते. मला नाहीये रे हौस या सगळ्याची. ती जागा, ती खुर्ची फक्त तुझी आहे, तुझ्या हक्काची आहे. त्याच्यावर फक्त तुझा अधिकार आहे, तुझा. आणि ज्या क्षणी तू आपला बिझनेस हँडल करायला लागशील त्या क्षणी मी ते जागा सोडणार. आता माझी गरज आपल्या ऑफिसला नाहीये, आपल्या घराला आहे, मोनीला आहे. मी केवळ तुझ्या करता केलं. मला वाईट फक्त ह्या गोष्टीचं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी मला तुला सांगाव्या लागल्या. हे पैसा, नाव, अधिकार ह्या कशाचाही लोभ नाहीये मला. मी हे केवळ तुझ्या करता केलं, कारण माझं तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. तू मला बरा झालेला, परत पूर्वीसारखा व्हायस, परत पूर्वीसारखा व्हायस.